नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण कोजागिरी निमित्त मसाला दूध कसं बनवायचं ते बघणार आहोत। एकदम स्वादिष्ट आणि असं छान चविष्ट दूध कसं बनवायचं ते मी दाखवणार आहे। मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढई गरम झालेली आहे। आता यातनं आपल्याला बदाम प्रथम भाजून घ्यायचे आहे। मी काजू घेतले आहे, मगज बीज आणि पिस्ता घेतलेला आहे। परंतु प्रथम आपल्याला बदाम ही छान अशी लालसर थोडी भाजून घ्यायची, म्हणजे इतके छान मसाला तयार होतो। मी 1-2 मिनिटापर्यंत अशी भाजून घेते। खूप भाजायची नाही, थोडी भाजायची आहे। आणि त्यानंतर मग आता आपल्याला यातनं हे काजू घालायचे आणि हा पिस्ता, आणि हेही 1-2 मिनिटापर्यंत भाजून घ्यायचं आहे, छान खरपूस रंग येईपर्यंत। आणि मगज बीज कसे लवकर भाजल्या जातात, त्यामुळे मी शेवटी टाकलेले आहे। आता हे थोडे भाजून घेतले मी, आणि छान हे भाजले गेलेले आहे साधारण। आता काढून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर वाटायचं आहे। त्या कढईतनं मी थोडं पाणी घातलेलं आहे, कारण की एकदम दूध आपण घातलं तर ते चिकटतं। तर अशा प्रकारे मी मग अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि ते कढईत टाकलेलं आहे। आता हे सतत आपल्याला असं ढवळत शिजवून घ्यायचं आहे, आणि साईडचंही साय अशी मध्ये मध्ये काढत जायची। अशा प्रकारे मी शिजवत आहे। आणि आता आपलं दूध थोडं शिजत आहे, तोपर्यंत आपण मसाला तयार करायचा आहे। आता हे मी सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेलं आहे, आणि हे खूप बारीक करायचं नाही, पल्स मोडवर म्हणजे चालू बंद करायचं। बघा मी थोडं रफच ठेवलेलं आहे। आता यातनं आपल्याला मी विलायची पावडर आणि जायफळ किसून घेतलेलं आहे, हे असं टाकायचं। अर्धा चम्मच घेतलेला आहे, आणि हे कसं एकदा अजून थोडं मी फिरवून घेते पल्स मोडवर। आणि बघा मी फिरवून घेतलेलं आहे, म्हणजे कसं हे एकजीव होऊन जातं, आणि हा मसाला आपण कसं ठेवू शकतो दुसऱ्या, म्हणजे इतका लागणार नाही आता मला। तर मी अशा प्रकारे तयार करून ठेवत असते। बघा इकडे आपलं दूधही छान शिजत आलेलं आहे, आणि कसं मध्ये मध्ये ही साईडची साय अशी काढत जायची, आणि त्यानंतर नाही का, म्हणजे ती साय अशी बाजूनी बसत नाही, आणि छान दूध मिक्स होतं। मी इथे केसर घेतलेलं आहे, आणि एवढं शिजल्यानंतर आता केसर टाकलेलं आहे, आणि छान अजून शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। बघा मी अशा प्रकारे शिजवून घेतलेला आहे। बघा केसरचा रंग आलेला आहे छान, किती सुंदर दूध तयार होत आहे। अशा प्रकारे शिजवून घ्यायचं आहे। आता मी साखर घेतलेली आहे, 3 चम्मच घेतलेली आहे, आणि ती आता आपल्याला छान यातनं शिजवून घ्यायची आहे। हे दूध थोडं गोडच पाहिजे, तर मला थोडी साखर नाही का कमी वाटली, तर मी पुन्हा अजून 1 चम्मच टाकलेली आहे, कारण की हे फिकं दूध तेवढं खास वाटत नाही, थंड झाल्यानंतर खूप छान वाटतं हे। आता मी भांड्यात मसाला वाटून घेतलेला आहे मिक्सरच्या, आता हा घालूया। 4 चम्मच टाकलेला आहे मी। आपण आपल्या दुधाच्या अंदाजानुसार यात मसाला टाकायचा, आणि आपण विलायची पावडर आणि जायफळ ती मसाल्यात वाटून घेतलं त्याचा स्वाद इतका मस्त उतरतो खूप छान। मी इथे खोबरा किस बारीक असतो तो थोडा भाजून घेतलेला होता, 2 चम्मच खोबरा किस आहे ते टाकलेला आहे। आणि इथे चारोळी घेतलेली आहे मी 1 चम्मच। मला चारोळी या दुधामध्ये खूप आवडते, म्हणून मी घेतलेली आहे। बघा आपलं गरमागरम दूध तयार झालेलं आहे, एकदमच मस्त। आणि हे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर पिलं की नाही इतकं स्वादिष्ट लागतं खूपच छान। बघा या प्रकारे मी दूध तयार करून घेतलेलं आहे। कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत?
नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.